मॉर्निंग. तर आज आहे फायनली सॅटर्डे वीकेंड आणि मागचे 2-3 वीकेंड फारच हेक्टिक गेलेले आहेत. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहे आणि स्पेशल कारणही आहे, कारण आज आहे मीनाक्षीची ॲनिव्हर्सरी. आधी आम्ही बार्बिक्यू नेशनला चाललो आहे, तिथे मस्तपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून मग आम्ही पुढे कुठे जातो आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर आजचे ठिकाण तसे फार सुंदर आहे जिथे आम्ही चाललो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. फायनली आम्ही आलो आहोत ॲब्सोल्यूट बार्बिक्यू येथे. आजचा मेनू बघू काय आहे आणि हे किती वर्थ आहे, किती प्राईस झाली ते मी सगळं व्हिडिओमध्ये सांगेल. नक्की पाहत राहा. तर आम्ही गेलो होतो ॲब्सोल्यूट बार्बिक्यू हिंजेवाडी येथील ब्रँचला. तिथले ॲम्बियन्स छान आहे. तर आम्ही सुरुवात केली वेलकम ड्रिंकपासून. त्यातही 5-6 टाईप होते, जसे की स्ट्रॉबेरी, लिची, किवी आणि बरेच. त्यानंतर आम्ही खाल्ली पाणीपुरी आणि इथे पास्ताचा पण लाईव्ह काउंटर होता. याचबरोबर कुकीज, कपकेक, फ्राईज, चॉकलेट असे लहान मुलांसाठी पण सेक्शन होते. तसेच बार्बिक्यूमध्ये पण 5-6 टाईप होते. पनीर, मशरूम, वॉटरमेलन, पाइनॲपल आणि 2-3 प्रकारचे कबाब. तर हे सर्व स्टार्टरमध्ये होते आणि मेन कोर्समध्ये 2 प्रकारच्या डाळ, राईस, चायनीज, 3 ते 4 प्रकारच्या भाज्या, बिर्याणी, सलाड, दहीवडा, पापड असं भरपूर सारं होतं. तसेच गरमागरम सूपही होता. आता या सर्व पदार्थांची टेस्ट आणि क्वालिटी याच्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वच पदार्थ टेस्टला छान होते. आम्हाला यांचे स्टार्टर्स आणि डेझर्ट्स हे जास्त आवडले. इथे डेझर्टमध्ये पण 8 ते 10 प्रकार होते, ज्यातले मेनली आम्हाला पान फ्लेवरचे आईस्क्रीम, गुलाबजाम, मूगडाळचा हलवा आणि जिलेबी प्रचंड आवडले. आणि इतके सर्व असूनही सेलिब्रेशनसाठी केक हा कॉम्प्लिमेंटरी होताच. मग आम्ही सेलिब्रेशन केले. या बुफेची पर पर्सन प्राइस होती 850 रुपये. तर हे वर्थ आहे की नाही यावर प्रत्येकाचे ओपिनियन वेगळे असू शकते, पण एखाद्या सेलिब्रेशनसाठी आणि स्पेशली बार्बिक्यू ट्राय करण्यासाठी तुम्ही या ऑप्शनचा विचार करू शकता. तर येथून आम्ही निघालो हडशी येथे असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर मंदिर पाहण्यासाठी. मंदिराचा परिसर अतिशय भव्य असून चारी बाजूनी डोंगर रांगा आहेत. पावसाळी वातावरण, सगळीकडे असलेली हिरवळ, धुके या सर्वांनी निसर्गाचे रूप अजूनच खुलून दिसत होते. तर इथे आल्या आल्या पहिल्यांदा आहे गणपती मंदिर आणि गणपती हा अगदी सारसबागेतल्या गणपतीसारखा आहे. खूप छोटूसा आहे आणि क्यूट आहे. तर आम्ही या गणपती मंदिराचं दर्शन घेतो. आणि हे आहे मेन मंदिर. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आपण पोहोचलो आहोत हडशी येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. हे मंदिर पुण्यापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मंदिर अतिशय प्रसन्न आहे. मंदिराच्या चारी बाजूनी डोंगर आहेत, मस्त धुकं आहे, छान पाऊस पडत आहे. तर या पावसाळी वातावरणामध्ये वन डे ट्रिप करायची असेल तुम्हाला तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, म्युझियम आहे पाहायला. विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने मन प्रसन्न होतेच, पण त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यापर्यंत इथे सर्वजण एन्जॉय करू शकतात. इथे ॲडव्हेंचरस पार्क आहे, जिथे झिप लाईन, स्काय सायकलिंग, बंजी जम्पिंग अशा बऱ्याच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याचबरोबर इथे पुण्यातील सर्वात सुंदर म्युझियम संत दर्शन पण आहे, जे फारच सुंदर आहे. तुम्ही नक्की पहा. त्याची एंट्री फीस होती मोठ्यांसाठी 200 रुपये आणि लहानांसाठी 100 रुपये. आणि असे पावसाळी वातावरण म्हणले की मक्याचे कणीस तर आलेच. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत हडशी येथे वन डे ट्रिप नक्की प्लॅन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.